हॅलो फ्रेंड्स, वेलकम बॅक. आज मी तुमच्यासाठी टिफिनसाठी अगदी झटपट अशी एक रेसिपी घेऊन आली आहे. बघा, इथे मी सगळ्या भाज्या कापून घेतल्या. इथे हा पातीचा कांदा आहे, हा कांदा आहे, ही पातीच्या कांद्याची पात आहे, टमॅटो आहे, बटाटा आहे, वांग कापून घेतला आहे आणि इथे आपला मेन इन्ग्रेडियंट आहे तो म्हणजे सोडे. सोडे म्हणजे ह्याला सुकलेली कोलंबी, ह्याला सोडे म्हणतात आमच्याकडे. ड्राय फ्रॉन्स, सो ती मी घेतली आहे आणि ही गरम पाण्यामध्ये भिजत घातली आहे. आता ही घालून आपण भाजी कशी करायची मी ती तुम्हाला दाखवणार आहे. चला तर रेसिपीला सुरुवात करूया. इथे आपण कढईमध्ये तेल गरम करून घेऊया आणि त्यावर सर्व साहित्य टाकून घेऊया. तेल गरम झालं की पहिला मी कांदा टाकून घेणार आहे. कांदा तेलावर परतून घेऊया आपण. नंतर लगेचच त्यामध्ये आपण टमाटर टाकून घ्यायचा आहे. टमाटे टाकून 2 मिनिटं परतून घेऊया आणि त्यानंतर ह्यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. सुके मसाले टाकण्याआधी चमचाभर आलं लसणाची पेस्ट टाकून घेऊया आणि ती सुद्धा चांगली एकजीव करून घेऊया. आलं लसणाची पेस्ट जी आहे ती ह्या भाजीला जास्त टेस्ट आणते आणि कुठल्याही मच्छीचा प्रकार जर तुम्ही करत असाल तर त्यामध्ये आलं लसणाचा वापर करायचा, त्यामुळे त्याची टेस्ट जी आहे ती खूप जास्त वाढते. चला तर आता हे आलं लसूण मी ह्याच्यामध्ये मिक्स करून घेतलं आहे. आता आपण यामध्ये सुके मसाले टाकून घेऊया. यामध्ये मी चवीनुसार मीठ टाकून घेत आहे. त्याचप्रमाणे घरातला आपला जो मिक्स लाल मसाला असतो तो टाकून घेत आहे. तुमच्या आवडीनुसार तुम्ही हा कमी जास्त करू शकता. आणि त्यानंतर हळद पावडर टाकून घ्यायचे आहे. ते अर्धा चमचीभर हळद पावडर वापरत आहे. माझा जो मसाला आहे तोच मी सगळ्या भाज्यांना किंवा मच्छीला वापरते. आमचा एकच मसाला असतो आणि तोच मी सगळ्या ह्याच्यामध्ये वापरते. आता आपण हे चांगला मसाला ह्यामध्ये एकजीव करून घेऊया. ही जी भाजी मी दाखवत आहे ती अगदी इझी आणि पटकन बनते आणि अगदी टेस्टी अशी बनते. टिफिनला नेण्यासाठी एकदम परफेक्ट आहे. आज मी टिफिनसाठीच बनवत आहे. चला तर आता सगळे मसाले एकजीव झाले आहेत. आता यामध्ये आपण दुसऱ्या सगळ्या भाज्या वगैरे जे कापून घेतल्या तर त्या टाकून घेऊया. बटाटे टाकून घेऊया आणि ह्यामध्ये मी वांग टाकून घेत आहे. इथे तुम्ही कुठल्याही भाजीचा वापर करू शकता किंवा फक्त कांदा टोमॅटो बटाट्यामध्ये सुद्धा खूप छान लागते. तुमच्याकडे कुठली भाजी नसेल तर तुम्ही नाही टाकली तरी सुद्धा चालेल. आता आपण हे सगळं एकजीव करून घेऊया. कोलंबी हा असा प्रकार आहे की बऱ्याचशा भाज्यांमध्ये जाते आणि बऱ्याचशा भाज्यांबरोबर छान अशी बनते. सो मी कोलंबीच्या सुद्धा खूप साऱ्या रेसिपीज ऑलरेडी चॅनलवरती अपलोड केल्या आहेत ज्या तुम्ही भाजी बरोबर करू शकता. कोलंबी बरोबर दुधी, वांग, भेंडा, कच्चं केळं, शिराळा अशा बऱ्याचशा रेसिपी बनवता येतात आणि खूप सुंदर बनतात. बऱ्याचशा रेसिपी चॅनलवरती अपलोड आहेत, तुम्ही तिथून बघून बनवू शकता. चला तर हे सर्व मी एकजीव करून घेतलं आहे. आता आपण ह्यामध्ये धुतलेले सोडे जे आहेत ते टाकून घेणार आहोत. हे बघा, आपण हे सोडे धुवून घेतले आहेत आणि हे सोडे जे आहेत ते पावसाळ्यासाठी एक छान असं आपण स्टोरेज करून ठेवू शकतो. आणि आता फ्रायडे मार्केटमध्ये म्हणजे शुक्रवारचा बाजार जो वसईला भरतो तो किंवा विरारचा जो बाजार भरतो त्या बाजारामध्ये सुकं मच्छी खूप छान मिळतं. सो तिकडून तुम्ही घेऊन हे पुन्हा उन्हामध्ये छान सुकवून हे स्टोअर करून ठेवू शकता. सो ते छान राहतात पावसाळ्यामध्ये. ह्याच्या भाज्या करण्यासाठी एवढी टेस्टी बनतात ना ह्याच्या भाजी, ज्या खास करून पावसाळ्यात जास्त टेस्टी लागतात. चला तर आता हा सोडा मी यामध्ये मिक्स करून घेतला आहे आणि आता आपण वाफेवरती ही भाजी शिजवून घेणार आहोत. त्याआधी आपण पातीचा कांदा सुद्धा जो चिरून घेतला होता तो सुद्धा यावरती टाकून घेऊया. शक्यतो पाणी न घालता ही भाजी शिजवून घ्या, म्हणजे जास्त छान लागेल. जर गरज वाटली तर थोडासा पाणी तुम्ही इथे वापरू शकता. चला तर आता आपण ही भाजी शिजवून घेऊया, मग मी तुम्हाला दाखवते. वाफ ठेवून घेत आहे
आणि मध्ये मध्ये 1-2 वेळा आपण चमचा मारून चेक करणार आहोत. भाजी खालून करपली नाही पाहिजे आपली, कारण आपण पाणी नाही टाकलं आहे यामध्ये. आणि बटाटा शिजला की आपली भाजी शिजली आहे असं समजावे. चला तर आता मी ही भाजी शिजवून घेते, मध्ये मध्ये चमचा मारून तुम्हाला दाखवते. बघा छान आपल्या भाजीला वाफेमध्ये पाणी सुटलं आहे आणि मी 1-2दा अशी ऑलरेडी चमचा मारून घेतला होता. तर भाजी छान अशी शिजली आहे. बटाटा शिजला की आपली भाजी शिजली अशी मी मगाशी सांगितलं होतं तुम्हाला. सो आपण बटाटा चेक करून घेऊया शिजला आहे की नाही. तर एखादा बटाटा असा फोडून बघायचा, शिजला आहे म्हणजे भाजी आपली शिजली आहे. बघा बटाटा शिजला आहे आपला, म्हणजे भाजी सुद्धा छान अशी शिजली आहे, एकजीव झाली आहे, बघू शकता. आणि ही टिफिनसाठी एकदम परफेक्ट आहे. गरमागरम भातामध्ये कालवून खाण्यासाठी सुद्धा मस्त लागते. सो नक्की तुम्ही ट्राय करा. चला तर आता मी ही सर्व करून घेते. छान अशी आपली ही सोड्याची भाजी अगदी काही मिनिटात बनवून तयार झाली आहे. झटपट होणारी रेसिपी आहे. आणि तुम्हाला ही रेसिपी आवडली तर नक्की कमेंट करून सांगा. आणि तुम्हाला अशाच रेसिपी बघायला आवडतील तर चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग.